होने जाने वाला है। पिछले 10-12 साल से इस देश में डेमोक्रेसी को खत्म करने की कोशिश की जा रही थी। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून 21 दिवसांहून अधिक काळ उपोषण आंदोलन केलं आहे। शनिवारी त्यांना जंतर मंतर या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं। मात्र सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलेलं नाही। आता उपोषण सोडण्यासाठी वांगचुक यांनी 3 महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत। सरकारनं या 3 अटी मान्य केल्या तरच आपण उपोषण सोडू असं सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केलं आहे। या 3 अटी नेमक्या काय आहेत याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। सोनम वांगचुक यांनी एक चिठ्ठी लिहून सोशल मीडियावरती ती पोस्ट केली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारलं आहे की मी माझं उपोषण कधी सोडणार। मी आज म्हणजेच 20 जुलैला माझं उपोषण सोडायला तयार आहे, पण माझ्या 3 अटी आहेत। त्यातील पहिली अट आहे शिक्षण व्यवस्थेतील कमतरता, जसं की पेपर फुटणं, पेपर लीक होणं, विक्री होणं याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे। मी आणि कॉक्रोच जनता पार्टीचं नेतृत्व करणारे अभिजित दिपके हे जर संसदेपर्यंत मोर्चा घेऊन पोहोचलो तर विविध पक्षांच्या खासदारांनी आम्हाला हे आश्वासन द्यावं की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आम्ही संसदेतल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू। माझी प्रकृती खालावली आहे, त्यामुळे मला जर संसदेत जायची संमती दिली गेली नाही तर विविध पक्षाचे खासदार मला हा विश्वास देऊ शकतात का की मी केलेल्या 2 अटींबाबत ते आवाज उठवतील, तर मी उपोषण मागे घ्यायला तयार आहे। तर अशा प्रकारे सोनम वांगचुक यांनी 3 अटी ठेवल्या आहेत आणि सरकारबरोबरच विरोधी पक्षातील नेत्यांना देखील त्यांनी आवाहन केलं आहे। दरम्यान आज संसदेचं पावसाळी अधिवेशन देखील सुरू होणार आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीनं आजच चलो संसद मोर्चाची देखील घोषणा केली आहे। संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था आता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून विद्यार्थी आता जंतर मंतर या ठिकाणी दाखल झाले आहेत। या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आता सोशल मीडियावरून एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ह्या प्रकारच्या कोणत्याही मोर्चासाठी ना परवानगी मागण्यात आली आहे ना ती देण्यात आली आहे। तसंच प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील दिल्ली पोलिसांनी दिला आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे, तर सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या उपोषणाला देखील राजकीय नेते मंडळींसह कलाकारांनी देखील पाठिंबा दर्शवला होता आणि याच पार्श्वभूमीवर आज चलो संसद या मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। या मोर्चा संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।